नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। करमाडमधील वृद्धेच्या हत्येचा गुन्हा मोठ्या शिताफीने उघडकीस, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा, आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी। तर गरोदर महिलेस फळ विक्रेत्यांकडून मारहाण, त्याच भागात मनपाची अतिक्रमणावरती धडक कारवाई, नगरसेवक किंवा कोणीही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन पदास मुकावं लागणार असल्याचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या करमाड गावातील एका 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय। केवळ शेतात मेंढ्या चारण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या केल्याचं उघड झालं असून पोलिसांनी आरोपी मेंढपाळाला बेड्या ठोकल्यात। सदर कारवाईबाबत अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 21 फरवरी शनिवार दुपारी ग्रामीण पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक 75 वर्षीय महिला नामे सुंदराबाई नामदेव जाधव, त्याचा मृतदेह त्याचे शेकटा विलेज पोलीस स्टेशन करमाडची हद्दीमध्ये मिळाला आहे। हे माहिती मिळताच माननीय एसपी सर श्री विनय कुमार राठोड याचे आदेशान्वये आम्ही लोकल क्राइम ब्रांच श्री विजय सिंग राजपूत इंस्पेक्टर याची टीम, पूर्ण फॉरेन्सिक्स टीम, टेक्निकल अनालिसिस विंग सोबत डॉग स्क्वॉड, श्रीमती पूजा नागरे डीवायएसपी ग्रामीण त्याची टीम, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंग राजपूत त्याची टीम स्पॉटवर दाखल झाले आणि त्यांनी असं पाहिलं की जे महिला मयत आहे ते त्याचे शेतचे कोपऱ्यावर मयत मिळून आली आहे आणि कोणी त्याचे डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करून स्पॉटवरून निघून गेला आहे। पोलिसांनी तपासचे जर चक्र फिरवले तर अशा माहिती मिळाली की मयतचा नवरा नामे नामदेव जाधव, त्याचे 2011 मध्ये निधन झालेलं आहे। त्याचा एक मुलगा अजून आहे संजय उर्फ बाळा, तो LICचा एजंट आहे आणि नेहमी महिला पायी चालत सकाळी ते त्याच्या शेतमध्ये जात होती आणि तिथे ते शेतची रखवाली करत होती। अजून जर तपासणी केली, तांत्रिक तपासणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली तर अशा माहिती मिळाली की महिलाचे शेतचे आजूबाजू त्याचे मेंढपाळ पण होते, ते मेंढी चरायला शेतला ये जा करत होते आणि त्याच्या सोबत याविषयी बद्दल एक मेंढपाळ नामे दरकुबा भावले वय 46 राहणारे लाडसावंगी, त्याच्या सोबत शाब्दिक वाद झाला होता की तू माझे शेतमध्ये येऊ नका आणि तुमचे मेंढ्या घेऊन निघून जा। याचा राग मनात धरून त्यांनी महिलाला जर एकटीच झोपत असताना पाहिला तर त्यांनी तिथून एक दगड उचलून त्याच्या डोक्यात टाकून त्याची हत्या करून ते निघून गेला। तो माणूस तिथे एक अजून मेंढपाळ होता नामे बाळू गुजडे, त्याच्या सोबत ते मागचे 3 महिन्यापासून काम करत होता आणि तो दारू आणि गांजा पिण्याचे सवयीचा होता। त्यांनी एक फॉल्स अलिबाय पण क्रिएट केला होता की घटनाच्या दिवशी आम्ही माझे भाजीचे लग्नामध्ये गेलो आहे, पण तो पण चुकीचा आहे असे सिद्ध झाला आहे। हे पूर्ण तपास माननीय एसपी सरचे निर्देशनाखाली LCB ची टीम आणि श्रीमती पूजा नागरे डीवायएसपी ग्रामीण, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंग राजपूत आणि इतर पूर्ण पोलीस ग्रामीण पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने उघडकीस आणलेला आहे। शहागंजच्या चमन भागात एका गर्भवती महिलेला व तिच्या पतीला फेरीवाल्याकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मनपा प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आलं असून गुरुवारी शहागंजच्या भागात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे। तर कारवाई दरम्यान नगरसेवक किंवा कोणीही कारवाई थांबवण्याचा जर प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला गुन्हा दाखल होऊन पदास मुकावं लागणार असल्याचा इशारा प्रशासकांच्या वतीने देखील देण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या शहागंज चौकात काल गर्भवती महिलेला फेरीवाल्याकडून मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे। या घटनेनंतर आज महापालिका प्रशासनाने
तात्काळ ऍक्शन घेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शहागंज परिसरात धडक कारवाई करत रस्त्यालगत लावण्यात आलेल्या हातगाड्या, फेरीवाले आणि इतर अनधिकृत स्टॉल हटवलेत। कारवाई दरम्यान काही ठिकाणी किरकोळ वादाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र पोलीस बंदोबस्तात संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आलाय। कालच्या मारहाण प्रकरणानंतर परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता। या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। महापालिकेकडून भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांवरती नियमित कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत। शहागंज या भागामध्ये आम्ही 2 दिवसांपूर्वीच महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन इथल्या नागरिकांना, इथल्या जो हातगाडीवाले आहेत, इथले दुकानदार आहेत, त्या सर्वांना आम्ही नम्र आवाहन केलेलं होतं की आपण या ठिकाणी जे रस्त्यावरती जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीतरित्या सुरू होऊ द्या। आपल्याला जे व्यवसाय करायचे आहेत ईदच्या अनुषंगाने आम्ही त्याच्याबद्दल कुठलंही म्हटलेलं नव्हतं, मात्र सर्वसामान्य ज्या या भागातून जाणारे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा हा त्यामागचा उद्देश होता। मात्र काल एक अनुचित प्रकार या ठिकाणी घडला की एका दाम्पत्याला आणि त्यातल्या त्यात एक जी महिला होती, जी गरोदर होती, त्या महिलेला पण इथे मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याबाबतीमध्ये आणि या ठिकाणी मध्ये नागरिकांना जे काही असुविधा होत आहे त्यांच्या मुवमेंट करण्यामध्ये, यासाठी आज महानगरपालिकेचं पथक इथं आलेलं आहे। या ठिकाणी आम्ही फक्त एकच आमची विनंती आजही आहे की कुठल्याही बाबतीमध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरून आपल्याला कुठलेही व्यवसाय करता येणार नाहीत। जर आपण तशा पद्धतीचा प्रयत्न केला तर ते पोलीस विभाग आणि महानगरपालिका हाणून पाडेल। आपण कृपया करून आपले व्यवसाय हे आपल्या दिलेल्या निश्चित केलेल्या जागेतच करावेत। सर्वसामान्य लोकांना वेठीस धरू नये। कृपया करून आपण आपले व्यवसाय हे जे एका मर्यादेपेक्षा पुढे जर आले तर याच्यानंतर अतिशय कठोर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल। त्यामुळे आपण याची कटाक्षाने नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात, धर्म, पंथ, वंश याच्याबद्दल आमचा कुठलाही म्हणणं नाहीये। आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांना वेठीस धरून कुठल्याही प्रकारची व्यवसाय करणं हे अभिप्रेत नाही अशा ठिकाणी। आणि हा अतिशय गजबजलेला भाग आहे। या भागातून ॲम्ब्युलन्स जातात, या भागातून फायर ब्रिगेड जातात, या भागातून स्कूल बस जातात। काय अवस्था आहे आज आपल्या या भागामध्ये? सगळं स्टकअप होत आहे। तर आमचं तर याच्यानंतरही सिस्टमॅटिकली ह्या भागावरती कशा पद्धतीने आम्हाला नियंत्रण मिळवता येईल आणि सर्वसामान्याने सुखकरपणे त्यांचा इथून प्रवास करणं शक्य होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। नगरसेवक या सगळ्या ज्या कारवाई सुरू आहे थांबवण्याचा प्रयत्न करतायत असंही निदर्शनास आलेलं नाही, आम्ही आमच्या सर्व टीम्सला सांगितलेलं आहे। माननीय आयुक्त महोदयांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे शासकीय कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन करण्यात येईल, त्यांची प्रोसेस सुरू करण्यात येईल, 353 दाखल करण्यात येईल। ह्या ठिकाणी कुठल्याही दबावाला महानगरपालिका प्रशासन हे बळी पडणार नाहीये, हे मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो। छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या शहागंज चौकात बुधवारी गर्भवती महिलेला फेरीवाल्याकडून मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली होती। या घटनेनंतर सदर घटनेमध्ये पीडित दाम्पत्याने माध्यमांशी बोलताना त्यांच्यावरती घडलेल्या प्रसंगाविषयी माहिती दिली आहे। माझ्या वाईफला घेऊन निघालो, मला हॉस्पिटलमधून आपलं फळ फ्रूट घेऊन द्यायला लावलेत वाईफला। तर मी फळ घ्यायसाठी इथं शहागंजमध्ये आलो, तर गाडी लावण्यावरतून वाद झालेत। त्यांनी आई बहिणीवरतून शिव्या दिल्यात मला गाडी लावली तेव्हा। मी चुपचाप बसलो त्या टायमाला। त्याने माझ्या वाईफवरती हात उचललं। माझी वाईफ आज सध्या घाटीमध्ये ॲडमिट आहे। मला पण मारहाण केली त्यांनी आणि त्याने अजून असं पण सांगितलं, मी चाऊस आहे, तुला काय करायचं ते उकळू घे, तुला ज्यांना फोन लावायचा त्यांना फोन लाव, तुला जे करता येईल ते कर। माझी बायको 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे सर। माझ्या बायकोला आता सध्याला ऍडमिट केलेलं आहे। मला पण मारहाण केलेली आहे, माझ्या गळ्यातली चेन गेलेली आहे, माझ्या कानावरती बघू शकतात तुम्ही, कान आणि मान चाकू घेऊन मागा लागलेले होते। पोलीस चौकीच्या समोर मारलेलं आहे इथं, या चौकीच्या समोर। मर्डर करून टाकन म्हणजे तुमचा, डायरेक्ट कापून टाकन। भर दिवसात 3-3:30 वाजेची गोष्ट आहे। माझ्याकडे व्हिडिओ आहे सगळ्यांचे। कमीत कमी 25-30 जण मिळून ते तिघांना मारू लागले आम्हाला। मला मारलं, माझ्या भावाला मारलं, माझ्या वाईफला मारलेलं आहे। एवढं त्यांनी हे केलं। बरं, काय कारवाईची मागणी करता? काय व्हायला कारवाई कडक कारवाई व्हायला पाहिजे सर त्यांच्यावरती, त्यांच्या शिक्षा व्हायला पाहिजे मेन म्हणायला गेलं। त्यांना इथं उभा पण राहायला पाहिजे। हे नशा करून इथं सगळ्यांमध्ये इथं उभा राहतात। इथं बाकीच्या समाजाचे पण लोक येतात, समाजाचं म्हणत दुसरं कोणी पण येत राहतात। तुम्ही असं प्रत्येक व्यक्तीला तुम्ही असं जर बोलशाल, तुम्ही गाड्या लावण्यावरतून छोट्याशा गोष्टीवरतून तुम्ही तू मामा करशाल, तर हे खूप मोठं मॅटर आहे सर।
कालचं मला नाही सांगते. परवा दिवशी मी 2 वाजता मुलाला शाळेत सोडून इथं आले. माझं सकाळपासून गिऱ्हाईक नव्हतं. मग मी म्हणलं भैया ते पोरगं गाडी घेऊन उभं राहिलं माझ्या समोर. मी म्हणलं भैया पलीकडे घे तू गाडी, मला आता त्यांच्याचा टाइम गिऱ्हाईक नाही. म्हणलं मी आताच आले. तर मला त्यांनी शिवी गाळ केली. तर मी उठून उभं राहिले. मी मला शिवी कशामुळे दिली तर त्यांनी लगेच मला मारलं. म्हणलं माकी चूत म्हणलं. मग लगेच मी म्हणलं शिवी नको देऊ तू, माझ्या कशाला शिवी देतो. त्याने लगेच मला मारलं. मग मारलं का मग मी लगेच पोलीस चौकीत गेले. मग ते लोकांनी पळ आले, फौजी लोक सगळे. त्यांनी मग धरलं, सोडासोडी केली. ते पळून चालला होता, त्याला आणलं धरून, त्याला आतमध्ये मग पोलीस चौकीत मध्ये नेलं. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी लय मारलं मला, हाताला दंडाला पायाला मारलं, इथं डोक्याला मारलं. त्यांनी माझ्या फडाफड मारलं, माझा चष्मा गेला हारून. कोणी बाकीचं कोणीच लोक मला सोडायला आले नाही. पूर्ण लोक होते पण कोणी सोडायला आले नाहीये. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 485 ग्रामपंचायती या क्षयमुक्त जाहीर झाल्यात. उर्वरित 390 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी येथे दिले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या विविध समित्यांची बैठक आज पार पडली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पद्मजा सराफ, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर वैशाली डकले, जिल्हा सांख्यिकी अधिकारी लिपारे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर सारिका लांडगे, डॉक्टर जयश्री लहाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विनायक मुंडे उपस्थित होते. तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते. जन्ममृत्यू नोंदणी व जीवनविषयक आकडेवारी जिल्हास्तरीय समन्वय समिती, वातावरणीय बदल व मानवी आरोग्य, नियमित लसीकरण, गोवर रुबेला लसीकरण मोहीम, 15वा वित्त आयोग, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, राष्ट्रीय एड्स निर्मूलन कार्यक्रम, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रुग्ण कल्याण समिती, बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती इत्यादी अशा समितींचे आढावा घेण्यात आलाय. बैठकीत माहिती देण्यात आली आहे की जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत 4,41,181 क्षयरोग प्रवण लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे जिल्ह्यातील 875 ग्रामपंचायतींपैकी 485 ग्रामपंचायतीत क्षयरोग असलेले लोक आढळले नाहीत. त्यामुळे ह्या ग्रामपंचायती क्षयमुक्त घोषित करण्यात आल्यात. या चाचण्यात संशयित म्हणून जे रुग्ण आढळले आहेत त्यांना क्षकिरण व प्रयोगशाळा चाचण्या करून त्यांना क्षय संसर्ग आहे की नाही हे निदान होईल. असे रुग्ण 24,338 आहेत असं बैठकीत सांगण्यात आलं. जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले आहेत की जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा व क्षकिरण चाचण्या करण्यासाठी शासकीय व खासगी प्रयोगशाळांची मदत घ्यावी. त्यासाठी जिल्हा स्तरावरून समन्वय साधावा. बाधित रुग्णांवरती उपचार व नंतर पुनर्वसन करून जिल्हा क्षयमुक्त करण्याची कृती आराखडा तयार करण्यात आलाय. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 5 बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळले आहेत. ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात बोगस डॉक्टर आढळल्यास त्याबाबत नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. तक्रारकर्त्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. जन्ममृत्यू नोंदणीविषयक जिल्हास्तरीय समन्वय समितीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं की जन्म नोंदणीची पडताळणी करावी. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही पडताळणी करावी व जिल्हास्तरीय समितीकडे अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत राज्य शासनाच्या आरोग्य सेवेचे पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे. आशा स्वयंसेविका मीरा तिरछे, प्राथमिक आरोग्य केंद्र बालानगर, प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव, ग्रामीण रुग्णालय पाचोड येथील अधिकारी कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? तर मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसले बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808. शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों?
आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस स्वयंसहायता समूहांची उत्पादने विक्री व प्रदर्शन 2026 चे आयोजन जिल्हा परिषद मैदान येथे करण्यात आलं असून सदर प्रदर्शनामध्ये मराठवाड्यातील विविध महिला बचत गटाकडून वस्तू आणि खाद्यपदार्थ मुबलक दरात उपलब्ध करून आल्याने यास नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागीय जिल्हास्तरीय आणि मिनी सरसचे आयोजन जिल्हा परिषद मैदान येथे दिनांक 25 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलाय। बचत गटाच्या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करणं हा उद्देश असून येथे 150 स्टॉल्स आहेत। बचत गटाच्या स्टॉल्सला भेट द्यावी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। या प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांनी एडियनच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नाविषयी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, माझं नाव सरिता सुरेश सोनी, मी राधाकृष्ण स्वयंसहायता गटातून आहे। माझा गट हा उत्कर्ष प्रभाग संघाला जुळलेला आहे आणि आमचा ग्राम संघ स्त्री शक्ती आहे। आमचा उमेद मध्ये स्टॉल लागलाय 5 दिवसाचा जेडपी ग्राउंडला आणि माझा पहिल्या दिवशीचा आयटम होता पावभाजी, पाव मिसळ आणि दुपारचं जेवण होतं मटकीची भाजी पोळी। आजचा आमचा स्पेशल आयटम आहे कांजी वडा, पन्ह, मटक, शिवाय थालपीठ, कांदा भजी, संध्याकाळची वांग्याची मसाले भाजी आणि भाकरी। उद्या आमचं राहणार आहे राजमा भात, दुपारचं आयटम, सकाळचं सँडविच राहतील, पोहे राहतील, संध्याकाळचं आमचं पनीर रोल राहतील जे बाहेरच्यांसाठी आणि गेस्ट राहतील त्यांना, आणि जे इथले राहतील त्यांच्यासाठी जेवण राहील, वरण भात भाजी पोळी राहील संध्याकाळी। आणि परवा दिवशीचं शेवटचं जे राहील तर डाळबट्टीचं जेवण राहील। पाहुण्यांसाठी पण स्पेशल डाळबट्टी, राजस्थानी डाळबट्टी आणि तळलेली बाटी दोन्ही राहील। उमेदनी जे आयोजक सुरू केलेत आमच्यासारख्या महिलांसाठी, उमेदनं हा खूप छान म्हणजे एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि ज्या महिला काही घरातच करतात चांगलं पण त्यांचं मार्केटमध्ये येत नाही, त्यांना काही म्हणजे कुठं दाखवायला असं हे चान्स भेटत नाही, तर हे त्यांना म्हणजे काही झाले विक्री घरगुती वर्षाचे मनाचे ठेवतात पापड पोळ्या वगैरे, त्यांना पण हे खूप छान आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि ज्या घरगुती स्वयंपाक करतात त्यांना। नमस्कार, माझे नाव अतुल शिंदे। आपले पीनट मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या नावाने आपण आता नवीन कंपनी चालू केली बचत गटातर्फे। आता आपण सध्या लस्सी, त्यानंतर इलायची श्रीखंड फ्लेवर मध्ये, त्यानंतर स्पेशल रबडी बासुंदी, हे असे आपले 5-6 आयटम आहे। त्यानंतर खाऊ आहे 100 ग्रॅम, 250 ग्रॅम 1 किलो मध्ये। त्याच्यासोबत शेवग्याची भाजी, भाकरी, पिठलं भाकरी, शेव भाजी, वांग्याचं भरीत, दही धपाटे, धिरडे, सगळ्या प्रकारचे खानदेशी वस्तू आम्ही बनवतो आणि खाऊ घालतो। आमची खाऊ गल्ली आहे। खुलताबाद पंचायत समितीच्या निवडणूक नुकताच पार पडल्यात, मात्र आता सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम अद्याप पर्यंत जाहीर झाला नाहीये, तरी सभापती निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे। ओबीसी महिलांसाठी सभापती पद राखीव असल्याने बाजारसावंगी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अंजनाबाई कचरू साळुंके या विजयी झाल्या असून सभापती पदासाठी ओबीसी गणातीलच सभापती व्हायला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे, असं अजिनाथ साळुंके यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती
बाजार संघी आपलं खुलताबाद पंचायत समिती एकूण 6 गण आहे. या 6 गणावरती बाजार संघी हा जो गण आहे हा एकच ओबीसी गण सुटलेला होता आणि हा गण ओबीसी सुटल्या कारणाने तिथले जे यावर जे गण आहे हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कोणीही ओबीसी नव्हता. मी बाजार संघी ज्या गणातून माझी आई सौ अंजनाबाई कसरू साळुंके या त्या पदावरती निवडून आले आहे आणि पंचायत समिती खुलताबाद या ठिकाणी सुद्धा महिला राखीव ओबीसी पदाच्या सभापती पदासाठी जागा सुटलेली. तर आज रोजी आम्हाला जे ज्या गणामधून निवडून दिले हे सभापती म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून त्या पद्धतीने आम्हाला निवडून दिले. तर माझं एकच म्हणणं राहील की येणाऱ्या सभापती इलेक्शनच्या टायमाला पंचायत समितीच्या माझं जनतेला किंवा स्थानिक आमदारांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्षांनी एकच सांगणार येईल तुमच्या माध्यमाच्या द्वारे की बा होता होईल इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता जनतेने जो कौल मला सभापती पदासाठी दिलेला आहे तर मला बिनविरोध सभापती पद हे 100% आमच्या आई सौ अंजनाबाई कसरू साळुंके यांना खुलताबाद पंचायत समितीची ओबीसी महिला राखीव असताना इथं तुम्ही 100% बिनविरोध सभापती करावं यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. बरं, एकाच वेळी त्यांनी दावा केले असं धरले तर तुम्ही पुढचं फॉलो काय करणार? म्हणजे कसं? म्हणजे एकाच वेळी आता त्यांनी दाखल केली उमेदवार तो दाखल करणारीच आहे तर मी निवडणूक आयोगाला जाब विचारणार की बा तुम्ही 6 गणापैकी एकच जागा तुम्ही ओबीसी साठी सोडली आणि ती जागा सभापती पदासाठी पण सोडली, मग हे आरक्षण काढता कशाला? हे आरक्षण काढता कशाला? उद्या रोजी कोणी येईल टायमावरती कास्ट दाखल करेल आणि त्या पदाचा उपभोग घेईल, हे कितपत योग्य आहे? मी निवडणूक आयोगाला जाब विचारू शकतो. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती काही आरोप केले असून भाजप सरकार विरोधात आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. पिछले कुछ महीनों से 2-3 महीनों से भारत सरकार जो विदेशी देशों के साथ जो एग्रीमेंट कर रही है कहीं ना कहीं तो भी एस्टीम फाइल की झलक दिखाई देने लगी है. एस्टीम फाइल है कि जहां प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी का नाम मेंशन किया गया है एक एस्टीम के मेल में और उनका उल्लेख जो है बड़े बुरी तरह से किया गया है कि उन्होंने दूसरे देशों के प्रेसिडेंट के सामने डांस किया और ये डांस उन्होंने जो है वो एस्टीन के कहने पर किया, ऐसी एक परिस्थिति है. अमेरिका के साथ में जो डील हुआ, ट्रेड एग्रीमेंट जो हुआ, उस ट्रेड एग्रीमेंट में यूएस से जो माल आएगा, अमेरिका से जो माल आएगा वो 0 टैरिफ पर आएगा और भारत से जो माल जाएगा उसमें कम से कम 18% टैरिफ लगेगी. और आज के ही अखबार में है कि यहां से जो सोलर पैनल जाएंगे उसकी टैरिफ जो है 150% होगी, ऐसी एक परिस्थिति है. मैं एक असमझ में हूं क्योंकि कांग्रेस एक सबसे बड़ी पार्टी है. खड़गे हो, राहुल गांधी हो, दोनों को हमने एक लेटर लिखा था कि जिसमें इस एग्रीमेंट का विवरण हमने पूरी तरह से कहा था. लेकिन जो पार्लियामेंट से हाईलाइट हो रहा है इस यूएस ट्रेड एग्रीमेंट के बारे में, वो एग्रीकल्चर को लेके ही फोकस हो रहा है. लेकिन उस एग्रीमेंट में और भी बातें हैं और ये कहा गया है
कि फॉरेन पॉलिसी जो होगी भारत की वो अमेरिकन सरकार के साथ अलाइन होगी। नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा ताबा खासगी व्यक्तीने घेतल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी घडला होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आणि दलालांना आळा घालण्याच्या दृष्टीने उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी बुधवारी सायंकाळी नोंदणी विभागातील दोन्ही दुय्यम निबंधक कार्यालयाची झडाटती घेतली आहे। कार्यालयात खासगी कर्मचारी काम करीत असल्याचं आणि अनावश्यक गर्दी जमा झाल्याचं पाहून भालेराव चांगले संतापले। त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावरती घेत कारभार सुधारण्याच्या कडक सूचना केल्या। शहरात नोंदणी विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 3 आणि बीड बायपास भागात 2 असे दुय्यम निबंधकांची 5 कार्यालये कार्यरत आहे। मात्र या सर्व कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट आहे। अनेक अनधिकृत व्यक्ती बेकायदेशीररित्या काम करत आहेत। शिवाय कार्यालयांमध्ये बेकायदेशीररित्या दस्तांची नोंदणी झाल्याचाही प्रकार समोर आलेत। हा सावळा गोंधळ सुरू असतानाच मंगळवारी अबुलाला हश्मी नावाच्या खासगी व्यक्तीने चक्क दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2चा ताबा घेतल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला। या पार्श्वभूमीवरती उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी बुधवारी सायंकाळी दोनही दुय्यम निबंधक कार्यालयाची झडती घेतली। यावेळी त्यांच्यासोबत सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांचीही उपस्थिती होती। अधिकारी तपासण्यासाठी येणार असल्याची कुणकुण लागताच दोन्ही कार्यालयातील खासगी कर्मचारी गायब झाले। केवळ एक खासगी कर्मचारी आढळून आला। यावरून भालेराव यांनी दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे, अक्षय सुगंधी यांना फैलावरती घेतला। कार्यालयातील अनावश्यक गर्दीबाबतही सुनावला। यानंतर भालेराव यांनी आपला मोर्चा दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 कडे वळवला। या ठिकाणी दस्तांवरती संबंधित एजंटचं नाव पाहून भालेराव चांगलेच चिडले। याबाबत त्यांनी राठोड यांना जाब विचारला, तसेच विनाकारण होणाऱ्या गर्दीबाबतही सुनावला। उपमहानिरीक्षकांच्या अचानक भेटीमुळे दलालांमध्ये खळबळ उडाली आहे। नोंदणी विभागातील कारभार सुधारण्याच्या दृष्टिकोनातून भालेराव यांनी विविध उपाय करण्यास सुरुवात केली आहे। दलालांची दादागिरी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेत आणि रजिस्ट्री कार्यालयामध्ये टोकन सिस्टीम राबवण्याचे निर्देश त्यांनी लेखी स्वरूपात दिलेत। दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 तात्पुरते कार्यालय क्रमांक 2 मध्ये सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। मंगळवारी गैरहजर असलेले दुय्यम निबंधक राजेश राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। करमाडमधील वृद्धेच्या हत्येचा गुन्हा मोठ्या शितापीने उघडकीस। ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा, आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी। तर गरोदर महिलेस फळ विक्रेत्यांकडून मारहाण, त्याच भागात मनपाची अतिक्रमणावरती धडक कारवाई। नगरसेवक किंवा कोणीही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन पदास मुकावं लागणार असल्याचा इशारा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।